बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 13. आदरणीय अप्पांस सविनय नमस्कार. अप्पा, आज आयुष्यात प्रथमच तुम्हाला पत्र लिहिते आहे, जे कदाचित शेवटचंही असू शकेल. पत्रात मी जे लिहिणार आहे ते तुम्हाला अगदीच अनपेक्षित असेल, धक्कादायक असेल, मला कल्पना आहे. पत्रातला मजकूर तुमच्यासाठी दुःखदच असेल, पण आता माझाही नाईलाज आहे. प्रारंभी मला हे सांगायला हवं की तुमच्याविषयी आजही माझ्या मनात नितांत आदर आहे, आणि फक्त आदरच नव्हे तर अपार कृतज्ञता आहे. आयुष्यातील अतिशय दुःखद कसोटीच्या काळात तुम्ही मला दिलासा दिलात, आधार दिलात. सोसण्यापलीकडच्या अशा त्या दुःखातून बाहेर काढलत मला. याबद्दल मी कायमच तुमची ऋणी राहीन. तुम्ही मला मानसकन्या मानलत, खूप खूप प्रेम दिलत, प्रशालेतलं सर्वात मानाचं आणि जबाबदारीचं पद दिलत. माझ्यावर केवढा तरी विश्वास दाखवलात तुम्ही. या सगळ्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे. तुमच्यामुळे माझ्या आयुष्याला, माझ्या जगण्याला काही काळ एक उद्देश लाभला होता, ज्याची मला नितांत गरज होती. गेली काही वर्षे मीही माझ्या परीनं शाळेसाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तुम्ही माझं वेळोवेळी कौतुकही केलं. हे सगळं कधीच नाकारता येणार नाही. पण या काळात काही गोष्टी मी करायला हव्या होत्या, त्या मात्र केल्या नाहीत. ज्या शाळेचं प्रमुख पद आपण भूषवतो आहोत, त्या शाळेच्या स्थापनेमागचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, याचा मी कधी गांभीर्यानं विचारच केला नव्हता. हुशार विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे, एवढंच मी शाळेचं उद्दिष्ट मानत होते. मात्र चांगले संस्कार म्हणजे नेमके कोणते संस्कार, हा प्रश्न मी स्वतःला कधी विचारलाच नाही. प्रशाला ही स्वतंत्र नसून आदर्श भारतीय संस्थेचीच आहे. तिची स्थापना ही मुळातलं संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झाली आहे. हे वास्तव मला प्रकर्षानं कधी उमगलंच नव्हतं. आत्ता ते उमगलं आहे. प्रशाला हे संस्थेचं रिक्रुटिंग सेंटर आहे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांमधून संस्थेसाठी कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, जे संस्थेच्या उद्दिष्टासाठी आपलं जीवन वाहतील. हा खरा शाळा सुरू करण्यामागचा उद्देश आहे. आणि संस्थेचं उद्दिष्ट काय आहे? ते आहे अखंड व बलशाली हिंदू राष्ट्र घडवणं आणि अध्यात्माच्या आधारानं हिंदुस्थानला जगाच्या गुरुस्थानी नेऊन ठेवणं. याच उद्दिष्टासाठी तुम्ही संस्था सुरू केलीत, प्रशाला सुरू केलीत. याच उद्दिष्टासाठी तुम्ही तुमचं अवघं जीवन वेचलं आहे. तुमची अभंग ध्येयनिष्ठा, तुमचं संपूर्ण समर्पण याविषयी नितांत आदर असूनही मी जेव्हा मला स्वतःला प्रश्न करते की हेच तुझं जीवित कार्य आहे काय, तेव्हा त्याचं उत्तर नाही असंच येतं. हिंदुत्व हा शब्द उच्चारताच तुमच्या आणि संस्थेच्या काही कार्यकर्त्यांच्या नसानसात विलक्षण स्फुरण चढतं. तसं काही माझं होत नाही. वृत्तीनं मी आस्तिक नाही की धार्मिकही नाही. जन्मानं मी हिंदू असले तरी गर्व से कहो हम हिंदू है या घोषणेनं माझं अंतकरण उचमळून येत नाही. अखंड हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी अवघं आयुष्य वाहावं ही माझी खरी प्रेरणा नाही. म्हणूनच प्रशाला हे जर संस्थेच्या ध्येयपूर्तीचं एक साधन असेल तर तिच्या प्रमुखपदी राहण्यास मी नक्कीच पात्र नाही. आणखी एक, दर शनिवारी आपल्या शाळेत मुलांकडून उपासना करून घेतो. उपासनेला तुमच्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे. उपासना केल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही, अशी तुम्ही प्रतिज्ञाच केली आहे. तुमची परब्रह्म शक्तीवर नितांत श्रद्धा आहे, म्हणूनच उपासना करताना तुम्ही तल्लीन होऊन जाता. पण मुलांचं काय?
ती चुळबुळत असतात. मुलांचंही सोडा, माझं स्वतःचं काय? मी चुळबुळत नाही एवढंच, पण मी तल्लीनही होत नाही. मी उपासना करीत असे ती परब्रह्मावरील श्रद्धेपोटी नव्हे, तर तुमच्यावरील श्रद्धेपोटी. माझी श्रद्धा तुमच्या श्रद्धेवर होती, पण अशी उसनी श्रद्धा काय फळ देणार? माझी उपासना ही फक्त यांत्रिकच होत असे. आजवर ती मी शाळेचं संस्कार कार्य म्हणून केलीही. यापुढे मात्र मी उपासना करेन ती जेव्हा मला स्वतःला अंतःकरणपूर्वक करावीशी वाटेल तेव्हाच. मी वयानं, अनुभवानं, तपस्येनं तुमच्यापेक्षा निश्चितच लहान आहे. तरीही मला असं वाटतं, मी तुमचं बोट धरून नव्हे तर स्वतःच्या विचारांनी चालायला हवंय. आणि खरं सांगायचं तर स्वतंत्रपणे विचार करायला लागून मला जेमतेम काही दिवसच झाले आहेत. पण तेच माझ्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं वळण ठरतं आहे. आजवर मी गृहीत धरल्या कितीतरी गोष्टींना आज मीच प्रश्न विचारते आहे, आव्हान देत आहे. स्पष्टच सांगायचं तर संस्थेचं कार्य आणि तिथली कार्यपद्धती एवढंच काय, संस्थेच्या मूळ उद्दिष्टांबद्दलही आज माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. पण आप्पा, आता ते प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही. त्या प्रश्नांची उत्तरं माझी मीच शोधणार आहे. चुकत माकत का होईना, पण माझं आयुष्य मी आता स्वतःच्या विचारांनी जगणार आहे. माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मीच ठरविणार आहे. माझ्या आयुष्याला जो अर्थ द्यायचा तो मीच देणार आहे. हा माझा उद्दामपणा वाटत असेल तर कृपया मला क्षमा करा. या मनस्थितीत यापुढे मी प्रशालेचा कार्यभार सांभाळू शकणार नाही. म्हणूनच तुम्ही त्या जबाबदारीतून मला मुक्त करावं अशी नम्र विनंती आहे. मला कल्पना आहे आप्पा, हे सगळं वाचूनही तुम्ही माझ्यावर नाराज होणार नाही किंवा माझ्याविषयी निराश होणार नाही. आपण यानंतरही अपर्णाची समजूत घालून तिला पुन्हा आपल्या कार्याकडे वळवू असं तुम्हाला वाटेल. आजपर्यंत संस्था सोडून गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांना तुम्ही पुन्हा संस्थेत आणलं आहे. माझ्या बाबतीत मात्र ती शक्यता आता राहिलेली नाही. याचं कारण असं आहे की मी आता एका तरुणाच्या प्रेमात पडले आहे. माझ्यापेक्षा बराच लहान असूनही मी त्याला माझं सर्वस्व देऊन बसले आहे. भवितव्याचा कुठलाही विचार न करता, त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा न धरता मी त्याच्या प्रेमात आंधळी झाले आहे असंही तुम्ही म्हणू शकता. प्रेमात अशा खुल्या झालेल्या स्त्रीसाठी तुम्ही कुठला उच्च उदात्त हेतू समोर ठेवणार? देश कार्याचा, समाजसेवेचा, धर्म पुनर्प्रतिष्ठापनेचा भव्य दिव्य हेतू सोडून मी व्यक्तिगत प्रेमाकडं, एवढंच नव्हे तर क्षुद्र शरीर सुखाकडे वळले आहे असंही तुम्ही म्हणू शकता. मी एवढंच सांगेन, आजवरच्या आयुष्यात एवढा अलोट आनंद मी कधी अनुभवला नव्हता. भले हा क्षणभंगूर असेल, पण कदाचित त्यामुळेच त्याचं महत्त्व अलोट आहे. असे आनंदाचे क्षण वाट्याला येण्यासाठी भाग्यच असावं लागतं. ते भाग्य, ते क्षण मला लाभले आहेत. ते मी भरभरून भोगणार आहे. खरं सांगते अप्पा, क्षण एक पुरे प्रेमाचा ही अवस्था मी आयुष्यात प्रथमच अनुभवते आहे. समाजासाठी काय करायचं, देशासाठी काय करायचं हा विचार मी नंतर करेनही, पण त्याआधी प्रथम मला स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. इतरांना आनंद कसा देता येईल याचाही विचार जरूर करेन मी, पण प्रथम मला स्वतःला आनंदाची ओळख करून घ्यायची आहे. खऱ्या मनस्वी आनंदाचा भरभरून अनुभव घ्यायचा आहे. यापुढे मी स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या विचारांनी जगणार असल्यामुळे आता माझा प्रशालेला आणि संस्थेला काहीच उपयोग असणार नाही. मी आता स्वार्थी झाले अप्पा. आणि मौजीची गोष्ट अशी की त्यात मला किंचितही शरम अथवा अपराधी वाटत नाही. तुम्हीच सांगा, अशा स्त्रीचं संस्थेत काय स्थान असू शकतं? तेव्हा कृपया मला तात्काळ माझ्या जबाबदारीतून मुक्त करा. माझ्यामुळे जो तुमचा अपेक्षाभंग झाला असेल, जे दुःख तुम्हाला झाले असेल, जी तुमची गैरसोय होणार असेल, त्याबद्दल अगदी अंतःकरणपूर्वक क्षमा मागते. अखेरची एकच विनंती, माझी समजूत घालण्यासाठी कृपया घरी येऊ नका.
कारण माझं घर हे आता माझ्या एकटीचं राहिलेलं नाही आहे. ज्याला मी माझं प्रेम अर्पण केलं आहे त्याचंही झालं आहे. आप्पा, तुमचं मन केवढं मोठं आहे याची मला कल्पना आहे, आणि म्हणूनच उदार अंतकरणानं तुम्ही मला माफ कराल याची खात्री आहे मला. तुमची अपर्णा. पत्र लिहून झालं तसं अपर्णाचं मन हलकं हलकं झालं. जे काम तिला अवघड वाटत होतं ते अगदी सोपं सहज होऊन गेलं होतं. मनातलं लपवण्या दडवण्यापेक्षा मन मोकळं करणं नेहमीच सोपं असतं. याचा अनुभव तिनं आज पुन्हा एकदा घेतला होता. पेन खाली ठेवून तिनं घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 11:15 वाजले होते. तो जागा असेल का, हाच प्रश्न तिच्या मनात आला. पत्र राजनला दाखवावं म्हणून ती राजनच्या खोलीकडे गेली. दरवाजा उघडा होता, पण दिवा मालवलेला होता. अपर्णा जरा हिरमुसलीच. दाराशी किंचित घुटमळून ती मागे वळली. तोच राजनचे शब्द तिच्या कानी आले. मी जागाच आहे. ती झर्रकन वळली. चटकन तिनं लाईटचं बटन दाबलं. मानेखाली हात घेऊन राजन हसत तिच्याकडे पाहत होता. तुला कसं कळलं मी आले ते? हलक्या पावलाने आलीस तरी श्वास जडच होता तुझा. गप्प बस. असा काय श्वास ऐकू येतो काय? चाहूल घेत पडलेल्याला येऊ शकतो. चाहूल घेत होतास? माझी वाट पाहत होतास? गेले काही दिवस रोजच पाहत असतो. वाट बघता बघता डोळे शिनले की झोप लागते, म्हणून लाईट ऑफ करूनच पडतो. पण आज मला माहीत होतं तू येणार आहेस ते. कशावरून? मघाशी तुझ्या रूममध्ये डोकावलो तेव्हा तू लिहिण्यात मग्न झाली होतीस. आप्पांना पत्र लिहित असणार हे ओळखलं मी, म्हणूनच वाटलं पत्र लिहून झाल्यावर दाखवण्यासाठी येशील तू. पुरे पुरे, स्वतःला फार मनकवडा समजू नकोस. वाच हे पत्र. नको, तू आप्पांना पाठवून दे, मी नंतर वाचेन. नंतर कसं वाचणार? झेरॉक्स काढून ठेव. अरे पण तू वाचलंस तर तुझ्या काही सजेशन्स असतील तर आत्ताच बदल करता येईल. अजिबात बदल करायचा नाही. का? अपर्णा, हे तुझं मनोगत आहे. ते तुझ्याच शब्दात, तुझ्याच शैलीत अप्पांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी काहीही सजेशन करणार नाही. बरं बाबा, पण पत्र वाचशील तर खरं? राजननं पत्र वाचलं आणि अपर्णाकडे बघत म्हटलं, परफेक्ट. पाठवून देऊ? खुशाल. नो सजेशन? नो सजेशन. फक्त एका वाक्याला आक्षेप आहे माझा. कुठल्या? तू म्हटलंयस ना प्रेमात आंधळी झाले मी. मग झालेच आहे. मला नाही वाटत तसं. मला वाटतं प्रेमामुळेच तुला एक नवी दृष्टी मिळाली आहे. खरंय, पण गुरुदेव. गुरुदेव? आपण गुरुदेवच आहात ना माझे. असं होय? मग बोल शिष्योत्तमे. मला एक शंका आहे. शिष्योत्तमे. रात्रीचे 11:15 ही वेळ शंका विचारण्याची नव्हे, निशंक मनानं. प्लीज राजन. ओके, शूट. एक तर सरळ आहे की मी आता पूर्ण स्वार्थी झाले. होय, पण मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करते हे तितकंच खरं आहे. बरं मग स्वार्थाचं आणि प्रेमाचं जुळतं कसं? काय त्रांगडं आहे हे? कारण स्वार्थ नव्हे तर त्याग हीच प्रेमाची कसोटी असते म्हणतात. तू माझ्यावर प्रेम करतेस, राईट? ऑफकोर्स. मग माझ्या प्रेमासाठी कुठला त्याग करतेस सांग बघू. माझं काम म्हणजे शाळा, पद, सामाजिक प्रतिष्ठा सगळं सोडायला तयार आहे मी. कशासाठी? प्रेमासाठी. पण त्या प्रेमात तुला काहीतरी मिळत असेलच ना?
ऑफकोर्स. काय मिळतंय? आनंद. साधारण कितपत मिळतोय? म्हणजे काय? अफाट, अलोट, अतुलनीय, अवर्णनीय, स्वर्गीय. मग हा जो आनंद मिळतोय तो मोलाचा आहे की तुझे सोडतेस ते मोलाचं आहे? अर्थात हा आनंद म्हणजे जे सोडतेस त्यापेक्षा जास्त मोलाचं मिळवतेस ना तू, कितीतरी पटींनी. मग त्यात त्याग कुठे आला? हो, हेही खरंच. आपण प्रेम करतो म्हणजे काय करतो? जे जे आपल्याला मनापासून भावतं, सुंदर वाटतं, हवंसं वाटतं ते समोरच्या व्यक्तीत शोधतो. ते जेव्हा मिळतं तेव्हाच आपण प्रेमात पडतो. तुमचं प्रेम हे तुमच्या अंतरंगाचंच प्रतिबिंब असतं. तो तुमच्या स्वचाच आविष्कार असतो, दुसऱ्या व्यक्तीच्या रूपानं समोर आलेला. न आवडणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करशील का तू? वेडी आहे का मी? आवड कुणाची असते? माझी. निवड कुणाची असते? माझी. म्हणजे महत्वाचं कोण? मी. दॅट्स इट लाडके. आय लव्ह यू या उद्गारामधला सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा शब्द असतो तो आय. मी. हा मी असतो म्हणून तर तो प्रेम करू शकतो. प्रेमात तुम्हाला तुमच्याच अंतरीची खून पडते, स्वची ओळख होते, स्वचा अर्थ कळतो. आणि म्हणूनच प्रेमा इतका सुंदर स्वार्थ नाही. अपर्णाच्या अंगावर सरकन रोमांच उठले. राजा, इतकं सुंदर कसं सुचतं तुला? अगदी सोपं आहे ते. मनात असेल ते बोलून टाकायचं बस. पण त्यासाठी मन निर्मळ हवं. दॅट्स ट्रू. राजन, काहीशा वेगळ्याच कापऱ्या स्वरात अपर्णानं म्हटलं. येस डिअर. मी फक्त तुला पत्र दाखवायला आले नाही. मग मी तुला म्हटलं होतं मला फक्त थोडा वेळ दे. हो, माझी सगळी दडपणं उतरवली आहेत. मी प्रश्न सोडवलेत. आता पूर्ण मोकळी झाली आहे मी. बरं मग पुढचं तुला सांगायला हवंय का? कळत नाही का तुला? कळतंय, पण तुझ्या तोंडून ऐकायचंय. मग ऐक तर माझ्या राजा, आता मी पूर्ण तुझी आहे. तिचं वाक्य पूर्ण होण्या अगोदरच राजननं आवेगानं तिला जवळ ओढलं आणि मिठीत गुदमरून टाकलं. राजन, दिवा मालव ना. एवढंच अपर्णा पुटपुटली. त्यानंतरचं तिला काहीच आठवलं नाही. ती पूर्ण राजनची होऊन गेली, इतकी की जणू त्याच्यात पुरती विरघळूनच गेली. अपर्णाचं पत्र हा आप्पांना चांगलाच धक्का होता. पण त्यांनी पुन्हा पुन्हा वाचलं तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला की हे पत्र खरंच आलं आहे, ते अपर्णाताईंनी लिहिलं आहे. अर्थात आजवर असे अनेक धक्के आप्पांनी पचवले होते. अगदी त्यांचे डावे उजवे हात मानले गेले दोन्ही ज्येष्ठ कार्यकर्तेही त्यांना सोडून गेले होते. पण आप्पांनी स्वतःच्या स्नेहशक्तीच्या जोरावर त्यांना पुन्हा संस्थेच्या कार्याकडे ओढलं होतं. आप्पांच्या एका पत्रानिशी कितीतरी दुरावलेले अनेक तरुण कार्यकर्ते आप्पांनी पुन्हा मिळवले होते. पण अपर्णाताईंच्या पत्रात मात्र आप्पांना डेड एंडच जाणवला होता. आपण कितीही पोटतिडकीनं कितीही चातुर्यानं पत्र लिहिलं तरी अपर्णाताई पुन्हा संस्थेत प्रशालेत येतील असं आप्पांना वाटत नव्हतं. प्रत्यक्ष भेटीसाठी तर अपर्णाताईंनी वावच ठेवला नव्हता. पुन्हा पुन्हा पत्र वाचल्यानंतर एकच वाक्य आप्पांच्या मनात सतत उमटत होतं. मी आता एका तरुणाच्या प्रेमात पडले आहे, त्याला सर्वस्व देऊन बसले आहे. दिवसभर तोच एक मुद्दा आप्पांच्या डोक्यात खदखदत राहिला. त्या रात्री जेव्हा साप्ताहिक बैठकीसाठी खास कार्यकर्ते जमले तेव्हा आप्पांनी सर्वांना एक छोटासा धक्का दिला. अपर्णाताईंच्या राजीनाम्याची वार्ता तर त्याने दिलीच, पण त्यानंतर म्हटलं, मित्रांनो, आज मी तुमच्याशी प्रेम या विषयावर बोलणार आहे.
कार्यकर्त्यांनी कान टवकारले. क्षणभर स्वतःशीच विचार केल्याप्रमाणे आप्पा थांबले आणि नंतर काही वेगळ्या स्वरात बोलू लागले. प्रेम म्हणजे नेमकं काय असतं हो? कुठे असतं ते? कशासाठी असतं? मित्र हो, प्रेम हे तर सर्वत्र असतं. या जीवनाच्या जगताच्या सर्वांच्या मुळाशी प्रेमच असतं. प्रेम हे एक चिरंजीवी विश्वव्यापी तत्व आहे. प्रेम हेच जीवनदायी आणि विधायक तत्व आहे. प्रेम हीच एकमेव शक्ती आहे. तशी कुठलीही भावना ही शक्ती देणारी असते. अगदी राग, द्वेष, मत्सर या भावनांमध्येही शक्ती असते, पण ती विघातक, विनाशक शक्ती असते. प्रेमाची शक्ती मात्र विधायक, विराट शक्ती असते. प्रेमाची शक्ती ही अमृत शक्ती असते. इतिहास घडवणारे लोकोत्तर पुरुष ही प्रेमाची शक्ती जागवत असतात. मॅजिनीनं आपल्या इटालियन देशबांधवांना हेच आवाहन केलं होतं, तरुण हो, प्रेम करा. आज मी तुम्हाला तेच आवाहन करतो आहे. माझ्या तरुण मित्रांनो, प्रेम करा. द्वेष नको, स्पर्धा नको, मत्सर नको, भरभरून प्रेम करा. पण केवळ रूप, रंग अशा वर्लीय रंगाला भरून प्रेम करू नका. या शरीर गुणांचं आकर्षण वाटतं ते स्वाभाविकही आहे, म्हणूनच शरीराचा तिरस्कार करू नये. पण आपलं प्रेम तिथेच घुटमळू देऊ नका. शरीराचं अधिष्ठान तर राहणारच, ते पार करता आलं तर उत्तमच, पण ते गेलंच पाहिजे असा अट्टाहासही नको. कारण केवळ सद्गुणांवर प्रेम करणं शक्य होतंच असं नाही, पण शरीर गुणांपेक्षाही मनोगुण अधिक श्रेष्ठ असतात, हे कधीही विसरू नका. बाह्य सौंदर्यापेक्षाही अंतरीय सौंदर्य हेच खरं असतं, हे भान सोडू नये. असं अंतरीचं सौंदर्य जाणणारं, सद्गुणांचा गौरव करणारं प्रेम, मग ते मित्रामित्रांत असो, माता पित्यांमध्ये असो की स्त्री पुरुषांमध्ये असो, ते आदरणीयच असतं. या प्रेमाच्या शक्तीनंच मन उन्नत होतं, विकसित होतं. या प्रेमाच्या अनुभवातून तर माणूस स्वतःपेक्षाही दुसऱ्याचा विचार करू शकतो, स्वार्थाच्या वर उठतो. तरुण वयात एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम निर्माण होणं हे अगदी स्वाभाविक आहे. भक्तीसाठी देवाची मूर्ती समोर लागते, मग प्रिय व्यक्तीची मूर्ती प्रिय वाटणारच. प्रश्न एवढाच आहे, आपण फक्त त्या मूर्तीचीच पूजा करीत राहणार आहोत का? शरीर पातळीवरचं प्रेम हे प्रेमच असतं, पण प्रेमाची ती सर्वात खालची, सर्वात कनिष्ठ अशी पायरी असते. आपण त्या पायरीपाशीच थांबणार आहोत का? की शरीर सौंदर्यापेक्षाही कर्तृत्व, चारित्र्य, सद्गुण अशा गोष्टींकडे वळणार आहोत आपण? अशा सद्गुणांचं आकर्षण हेच तुम्हाला व्यक्तिगत प्रेमात ही वरच्या पातळीवर नेत असतं. थोडा खोलवर विचार केला की जाणवतं आपलं खरं प्रेम गुणांवर आहे, कुणा व्यक्तीवर नाही. एखाद्या व्यक्तीच्या सगुण प्रेमापासून प्रारंभ झालेलं प्रेम नंतर त्या व्यक्तीच्या गुणावरचं प्रेम ठरतं. मग तसेच किंवा त्याहून अधिक गुण असणाऱ्या व्यक्तीविषयीही आपल्या मनात प्रेमभाव जागा होतो. असं सतत उन्नत, व्यापक होणारं प्रेम हे अखेरीस व्यक्तिनिरपेक्ष असं तत्वप्रेम होऊन जातं, आणि तेच खरं शाश्वत प्रेम असतं. कारण ते कुणा व्यक्तीशी बांधलेलं राहतच नसतं. आदर्श भारतीच्या कार्यकर्त्यांना प्रेमाचं वावडं नाही. उलट मी तर म्हणेन, कार्यकर्त्यांच्या हृदयात भरभरून प्रेम नसेल तर हे कार्य जोमानं वाढूच शकणार नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे, आयुष्यभर एकाच व्यक्तीशी गुंतून बांधून पडायचं की आपलं प्रेम सतत विस्तारत न्यायचं? शारीरिक सौंदर्याच्या तात्कालिक मोहाला प्रेम म्हणायचं की शरीर गुणांच्या पलीकडच्या व्यक्तिनिरपेक्ष अशा सद्गुणांच्या आकर्षणाला प्रेम म्हणायचं? संकुचित प्रेमातच समाधान मानायचं की व्यापक प्रेमतत्वाला गवसणी घालत राहायचं? मित्रांनो, हे लक्षात ठेवा, एकदा का तुमच्या हृदयात खरा प्रेमभाव जागा झाला की त्याच्या विशुद्ध आचरणाने अखेर परमात्म प्रेमाचीही प्राप्ती होऊ शकते. किती सुंदर बोलले नाही आप्पा?
बैठकीनंतर अमोदनं आशुतोषला म्हटलं, हो ना, आज पहिल्यांदाच आप्पा प्रेमावर बोलले. आशुतोषनं म्हटलं, पण खूप बरं झालं. आज हे स्पष्ट झालं की आप्पांचा व्यक्तिगत प्रेमाला, स्त्री पुरुष प्रेमाला विरोध नाही आहे. फक्त एकाच व्यक्तीत गुंतून पडू नये, शारीरिक सौंदर्यापेक्षा व्यक्तीच्या गुणावर प्रेम करावं, एवढंच आप्पांचं म्हणणं आहे. ते सगळं ठीक आहे, पण हे बोलणं फक्त कार्यकर्त्यांना लागू पडतं. म्हणजे आपण कुणा एकाच कार्यकर्त्यावर प्रेम न करता संघावर, संस्थेवर, समाजावर प्रेम करावं. स्त्री पुरुष प्रेमात हे कसं शक्य आहे? का? त्या प्रेमात एक वेगळं आकर्षण असतं. ते तुम्हाला बांधून ठेवतं. त्या स्त्रीचा सहवास हवासा वाटतो. त्या स्त्रीसाठी काही करावं असं वाटू लागतं. आयुष्यभरासाठी तिची साथ हवीशी वाटते. मग बांधिलकी येते. हे सगळं आपल्या कार्यात कुठं बसतं? तेही खरंच म्हणा. आज आप्पा म्हणाले, व्यक्तिगत प्रेम हा आरंभ असू शकतो, पण आपल्याला पहिल्या दिवसापासून फक्त देशप्रेमाचे, राष्ट्रप्रेमाचेच धडे दिले जातात. स्वार्थ त्यागाची परिसीमा गाठणारे कार्यकर्ते हवेत, असंच आप्पा नेहमी म्हणत असतात. अशा कार्यकर्त्यांना व्यक्तिगत प्रेमासाठी, विशेषतः स्त्री पुरुष प्रेमासाठी वेळ कुठून मिळणार? प्रेमाचं तर राहूच दे, आपल्याला मैत्रीसुद्धा व्यक्तिगत न ठेवता कार्यान्वित मैत्री हवी असं सुचवलं जातं. तिथे कार्यान्वित प्रेम कुठून आणायचं? तेही खरंच. प्रत्येक मुलीला, मग ती आपल्यापेक्षा लहान असली तरी ताईच म्हणायचं. मग प्रेमात तरी कुणाच्या पडायचं? आप्पांनी ते मॅजिनीचंच वाक्य का सांगितलं? तरुणांनो, तरुणीवर प्रेम करा असं नव्हतं म्हणायचं त्याला. देशावर, देश बांधवावर प्रेम करा हे सुचवायचं होतं. हो, आणि देशभगिनींवरही. व्यक्तिगत प्रेमाला जर आप्पांचा विरोध नव्हता, तर मग अजितवर वॉच ठेवायला आप्पाने आपल्याला का सांगितलं होतं? अजित कॉलेजमधल्या एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला तर त्याचं संस्थेच्या कार्यात मन रमणार नाही, अशी भीतीच वाटत होती त्यांना. हो हो, हे मात्र खरं आहे. अजितनं एक प्रेम कविता लिहिलेली आप्पांनी पाहिली होती. त्या कवितेवरून सुद्धा आप्पांनी किती उलट तपासणी घेतली होती त्याची. अजित काही उगाच संस्था सोडून गेला नाही. आणि हेच बघ ना, आज तन मन और जीवन धन सभी कुछ हो समर्पण हे आपल्याकडचं सर्वात लाडकं पद्य आहे. तन मन धन जीवन सगळं देशाला समर्पण करायचं ही अपेक्षा असेल तर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्याची काय शक्यता राहते? आपण त्या प्रेमाच्या फंदात न पडलेलंच बरं. नाहीतरी आपल्याला कॉलेजमधल्या मुली बावळटच समजतात. त्या काय आपल्या प्रेमात पडणार? हो ना. आणि संस्थेतल्या सगळ्या कन्यका आपल्या ताई असतात. त्यांच्यावर तरी कसं प्रेम करणार? तात्पर्य काय? आप्पा ज्या व्यक्तिगत प्रेमाला सर्वात खालची कनिष्ठ पायरी म्हणतात, त्या पायरीवर पाय न ठेवता आपण डायरेक्ट तत्वप्रेम किंवा राष्ट्रप्रेमावर उडी घेतलेलीच बरी. विश्वासरावांचा त्या बातमीवर विश्वासच बसेना. वृत्तपत्रातली छोटीशीच बातमी, पण विश्वासरावांसाठी चांगलीच धक्कादायक होती. आदर्श भारती प्रशालेच्या प्राचार्या अपर्णा करंदीकर यांचा राजीनामा. कुशाग्र बुद्धीच्या, विद्यार्थ्यांवर देशभक्ती व सामाजिक बांधिलकीचे संस्कार करण्याचे ब्रीद असलेल्या आदर्श भारती प्रशालेच्या प्राचार्या अपर्णा करंदीकर यांनी नुकताच आपला राजीनामा संस्थेचे संचालक श्री अप्पासाहेब गोगढे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे कळते. अपर्णाताई विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होत्या. नुकतेच पुणे महानगरपालिकेतर्फे आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं. अप्पासाहेब आपल्याला मानसकन्या मानतात असेही त्यांनी सत्कार प्रसंगी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर अपर्णाताईंचा हा अनपेक्षित राजीनामा अनेकांना विस्मयात टाकणारा आहे. आदर्श भारती संस्थेची उद्दिष्टे, तेथील कार्यपद्धती या संदर्भात वैचारिक मतभेद झाल्याने ताईंनी हा निर्णय घेतला असे बोलले जाते. तथापि आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काही व्यक्तिगत कारणामुळे यापुढे शाळेच्या प्राचार्यपदाची जबाबदारी निभावता येणार नसल्याने राजीनामा दिला असे सांगितले. पुण्याच्या शैक्षणिक वर्तुळात हा एक चर्चेचा विषय झाला आहे. विश्वासरावांनी ती बातमी पुन्हा एकदा वाचली आणि ते विचारातच पडले.
त्यांच्यापुढे एक पेच उभा राहिला. आदर्श भारतीय संस्थेचे तहियात संचालक आप्पासाहेब असले तरी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे मानद असत. अध्यक्षपदी कुणी उद्योजक असावा तर उपाध्यक्षपदी सामाजिक क्षेत्रातील एखादी निस्पृह व्यक्ती असावी असा आप्पांचा प्रयत्न असे. संस्थेच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत संपत आल्याने गेल्याच आठवड्यात आप्पांनी विश्वासरावांना संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली होती. विश्वासरावांनी अद्यापही अंतिम होकार कळवला नव्हता. तरी मनोमन त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला होता आणि तेवढ्यातच ही बातमी येऊन थडकली होती. आप्पांची निस्पृहता, त्यांची देशभक्ती, त्यांचं चारित्र्य याबद्दल विश्वासरावांना काडीचीही शंका नव्हती. संस्थेत मुलांवर चांगले संस्कार केले जात आहेत याबद्दलही त्यांना खात्री होती. आजच्या काळात तर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव रुजवण्याचे कार्य करणाऱ्या अशा एखाद्या संस्थेची शाळेची निश्चितच गरज होती आणि म्हणून तर विश्वासरावांना संस्थेविषयी विशेष आस्था होती. त्यातून अपर्णाताई प्रशालेच्या प्राचार्यपदी आल्यापासून विश्वासरावांना एकूणच विशेष आपुलकी निर्माण झाली होती. गेली काही वर्षे तर ते अपर्णाताईंकडे पाहूनच निशंक मनानं देणग्या देत असत. त्याच अपर्णाताईंनी आता संस्थेपासून स्वतःला दूर केलं होतं. वैचारिक मतभेद, व्यक्तिगत कारण, नेमकं काय झालं असावं विश्वासरावांना उमगत नव्हतं. पण ते जाणून घेणंही जरुरीचं होतं. त्याशिवाय संस्थेच्या अध्यक्षपदाचा प्रस्ताव स्वीकारणं त्यांना अवघड वाटत होतं. आप्पांची संघाची पार्श्वभूमी, त्यांची हिंदुत्वनिष्ठ विचारसरणी याविषयी काही वादविवाद निश्चित होते. विश्वासरावांना त्यांची पूर्ण कल्पना होती. पण आप्पासाहेबांशी बोलण्यात, त्यांच्या वागण्यात विश्वासरावांना कट्टरता कधी जाणवत नसे आणि त्यामुळेच ते आप्पांवरच्या टीकेला किंवा संस्थेविषयीच्या चर्चांना फारसं महत्त्व देत नसत. त्यांच्या विधायक उपक्रमांना नेहमीच पाठिंबा देत असत. पण आता मात्र अपर्णाताईंशी बोलायलाच हवं होतं. तत्काळ फोन करून त्याने अपर्णाताईंकडे संध्याकाळसाठी भेटीची वेळ मागितली. माझी थट्टा करताय काय विश्वासराव? अपर्णाताईंनी म्हटलं. माझी कसली अपॉइंटमेंट घेताय? मी सध्या पूर्ण मोकळी आहे. बिझी असता ते तुम्ही. तुम्हाला सवड होईल तेव्हा कधीही या. माझ्या घरी तुमचं स्वागतच आहे. थोडा उशीर झाला तर चालेल ना? 7, 7:30? 8, 8:30 झाले तरी हरकत नाही. ठीक 8 वाजता बंगल्याची बेल वाजली तसं अपर्णानं ओळखलं विश्वासराव आले आहेत. अपर्णानं दार उघडलं आणि विश्वासराव बघतच राहिले. ही व्यक्ती त्यांच्या ओळखीची होती आणि नव्हतीही. अबोल रंगाची साडी, कापलेले केस, मोठी इयररिंग्ज या रूपात विश्वासराव अपर्णाला प्रथमच बघत होते. ही अपर्णाताईंची जुळी बहीण तर नव्हे असं वाटावं एवढा फरक होता. पण जुळी म्हणावं तर ही त्यांच्यापेक्षा वयानं लहानच दिसत होती. वेलकम विश्वासराव, अपर्णानं म्हटलं. 1 मिनिट, मी चुकीच्या घरी तर नाही ना आलेलो? नाही, घर बरोबर आहे. पण काहीतरी गडबड आहे. खरंय, बरीच गडबड आहे. अगदी उलतापालत झाली आहे. पण तुम्ही आत तर या. विश्वासराव आत गेले, पण त्यांचे डोळे अपर्णाहून हलतच नव्हते. अहो बघताय काय असे? मीच अपर्णा आहे. पण मला अपर्णाताईंना भेटायचं होतं. ताईला मीच निरोप दिलाय. विश्वासराव, आता फक्त ही जी तुम्ही पाहताय ना ती अपर्णा उरली आहे. माय गॉड, केवढ्या वेगळ्या दिसताय तुम्ही. केवढ्या बदलला आहात. खरंय विश्वासराव, खूपच बदलले आहे मी. पण हा बदल फक्त वरवरचा नाही आहे, अगदी अगदी आतनं आलेला आहे. पण हे झालं कसं इतकं अचानक? एक जादूगार भेटला मला, त्यानं ही जादू केली. रिअली? ॲब्सोल्युटली. कमाल आहे. कोण आहे तो जादूगार? मी त्याला भेटू शकतो? जरूर, पण ते नंतर. आधी मला सांगा तुम्ही कसे आहात? मी मजेत आहे, पण तूर्त प्रचंड गोंधळलेलो आहे. तुम्ही तर एकदम बॉम्बच टाकलात. मला जराही कल्पना नव्हती याची. तुम्हालाच काय, मलाही नव्हती.
पण हे झालं खरं. पण कशामुळे एकदम थेट राजीनामाच दिलात तुम्ही? विश्वासराव, तशी तर मी तुम्हाला खूप काही कारणं सांगू शकते, तात्विक मतभेद वगैरे. पण लेट मी बी ऑनेस्ट, मी शाळा सोडली ती केवळ माझ्या स्वार्थासाठी. तुमचा कसला स्वार्थ? विश्वासराव, यापुढे मी स्वतःसाठी जगायचं ठरवलंय, स्वतःच्या विचारांनी जगायचं ठरवलंय, स्वतःच्या आनंदासाठी जगायचं ठरवलंय. बट दॅट्स फेअर इनफ. सगळे तेच करत असतात. ती सगळी सामान्य माणसं असतात. विश्वासराव, जी असामान्य माणसं असतात ती स्वतःसाठी नव्हे, समाजासाठी जगत असतात, देशासाठी जगत असतात. आणि अशीच माणसं आदर्श मानली जातात. आदर्श भारतीची स्थापनाच यासाठी झाली आहे की अशी असामान्य आदर्श माणसं निर्माण करायची, जी स्वतःपेक्षा देशाचा विचार करतील, स्वार्थाला तिलांजली देऊ शकतील, स्वार्थ त्यागाची परिसीमा गाठू शकतील. ते ठीक आहे, पण प्रत्येकजण तसा कसा होऊ शकेल? ज्यानं त्यानं आपल्या कोतीनं कार्य केलं तरी पुरेसं आहे, किंबहुना तेच तर शक्य आहे. होय, पण शेवटी देशकार्य, धर्मकार्य, राष्ट्रकार्य म्हणजे नेमकं काय हे तर ठरवायला हवं. मी आजवर असं समजत होते की आदर्श भारतीचं कार्य हे एक वादातीत कार्य आहे. पण आता मला असं ध्यानात आलंय, ते वाटतं तितकं वादातीत नाही आहे. बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला तरी अजून मिळालेली नाही आहेत. अशा संभ्रमित अवस्थेत संस्थेत राहणं मला जमलं नसतं. तुम्ही आप्पांशी बोललात? मुद्दामच नाही बोलले. आप्पांकडे समोरच्याला निरुत्तर करण्याचं कौशल्य नसलं तरी भारावून टाकण्याचं अफाट कौशल्य आहे. पण आता मला उत्तरं हवी आहेत, फक्त भारावून जायचं नाही. तुम्ही मला चांगलंच विचारात टाकलेत. का बरं? आप्पांनी नुकताच मला प्रस्ताव दिलाय संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारण्याचा. अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण मला ती विचारपूर्वकच करावी लागेल. संस्थेबद्दल माहिती करून घ्यावी लागेल मला. संस्थेचं उद्दिष्ट काय, कार्यपद्धती कशी आहे, संस्थेची काही घटना वगैरे आहे ते पाहावं लागेल. आप्पा व्यक्तिशः अतिशय आदरणीय आहेत. संस्थेचे काही उपक्रमही चांगले आहेत. जे उपक्रम स्पष्टपणे विधायक दिसत आहेत त्यांना मी अजूनही पाठबळ देईन. पण अध्यक्षपदाबाबत एवढ्यातच काही निर्णय घेणार नाही मी. विश्वासराव, केवळ मी शाळा सोडली त्यामुळे तुम्ही तुमचं मत बदलावं असं नाही मला वाटत. मी सांगितलं ना, माझं मुख्य कारण स्वार्थ हेच आहे. तो कुणाला चुकला आहे आणि तो नाकारायचा तरी कशासाठी? मीही स्वार्थीच आहे की. मी उद्योग चालवतो तो नफा कमावण्यासाठी. त्यातून काही ना नोकऱ्या मिळतात, ग्राहकांना क्वालिटी प्रॉडक्ट्स मिळतात, सेवा मिळते, हा भाग आहेच. पण माझी मूळ प्रेरणा स्वार्थाचीच आहे. पण तुम्ही सामाजिक उपक्रमांसाठी देणग्या देतात, तोही तसा स्वार्थ आहे. मग तुम्ही त्याला सामाजिक स्वार्थ म्हणा किंवा सामाजिक जाणीव म्हणा, त्यात स्वार्थ त्याग वगैरे काही नसतो. पण स्वार्थ त्यागाची परिसीमा हा संस्थेचा सर्वोच्च आदर्श आहे. तिथलं सर्वात लोकप्रिय पद्य म्हणजे आज तन मन और जीवन धन सभी कुछ हो समर्पण. हे समर्पण आप्पांना जमलं आहे यात शंकाच नाही. ते विद्यार्थ्यांना शिकवता येतं का, शिकवावं का, आजच्या काळात ते शक्य आहे का, आवश्यक आहे का, असे बरेच प्रश्न आहेत. आणि मी तर ठरवलंय या सर्व प्रश्नांना आता थेट भिडायचं. त्यासाठी मला आता एक जबरदस्त गुरु भेटला आहे. मघाशी तुम्ही ज्याला जादूगर म्हटलं होतं तोच हा गुरु का? हो, तोच. मग त्याला भेटवा की आता तरी. विश्वासरावांच्या चेहऱ्यावर कमालीची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. अपर्णानं हसूनच राजनला साथ घातली आणि रूममधून राजन बाहेर आला. निळी जीन्स आणि पांढरा सुती शर्ट अशा वेशातला राजन विश्वासरावांसमोर आला आणि विश्वासराव त्याच्याकडे बघतच राहिले. हा पोरगेला तरुण अपर्णाताईंचा गुरु, हा त्यांचं आयुष्य बदलून टाकणारा जादूगार.
तो उमदा रुबाबदार होता यात तर शंकाच नव्हती. शिवाय विश्वासरावांना प्रथम दृष्टीतच जाणवला तो त्याच्या पाणीदार डोळ्यांमधला सहज आत्मविश्वास. अपर्णा ही बघतच राहिली. परस्परांशी सामना करण्यापूर्वी एकमेकांना जोखावं असे ते का उभे आहेत अपर्णाला कळेना. राजन हे विश्वासराव महाशब्दे, पुण्यातल्या मार्कवेल उद्योग समूहाचे संचालक, शिवाय अनेक संस्थांचे विश्वस्त आश्रयदाते. नाईस टू मीट यू सर, राजन अदबीनं शेक हँड करीत म्हटलं. मार्कवेलसारख्या एका उद्योग समूहाच्या संचालकाला आपण भेटतो आहोत, त्या विचारानं राजनच्या नजरेत आदराचे भाव अगदी स्पष्टच उमटले होते. ते जाणवले तसे विश्वासराव नकळत सुखावलेही. विश्वासराव, हा राजन चौधरी. अपर्णानं ओळख करून दिली तसे विश्वासराव किंचित चमकलेच. राजन चौधरी? त्याने जरा अविश्वासानंच प्रश्न केला. हो, राजन उत्तरला. आर यू शुअर? विश्वासरावांच्या प्रश्नानं अपर्णा व राजन दोघांनाही हसू आलं. असं का विचारताय? अपर्णानं प्रश्न केला. एक मिनिट, विश्वासरावांनी म्हटलं. हे नाव मी अलीकडेच ऐकलंय. नॉट जस्ट वन्स, मे बी ट्वाईस. राजन चौधरी. तुम्ही कुठे असता? व्हॉट डू यू डू ॲक्च्युअली? सर, मी विनीजमध्ये होतो, मार्केटिंग डिव्हिजनमध्ये. ओ येस, विश्वासरावांनी म्हटलं. नाऊ आय रिमेंबर. आय वॉज टॉकिंग टू युअर MD दॅट डे. ही मेन्शन्ड युअर नेम. You were handling -800, right? Yes, sir. And you were working with Dolly? Right, sir. Correct. She was also talking about you. I mean, about your advertising skills. I see. राजन उत्तरला. अरे वा, अपर्णानं कौतुकानं म्हटलं. म्हणजे राजनची कीर्ती अगोदरच तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तर? हो ना, विश्वासरावांनी म्हटलं. आणि तुम्ही तर त्याला गुरुच बनवलंय. मिस्टर चौधरी, कॅन आय आस्क यू समथिंग? श्योर. आर यू दॅट ग्रेट? विश्वासरावांच्या त्या अनपेक्षित प्रश्नानं राजन किंचित चमकलाच, मात्र त्यांच्या स्वरात कुठलाही उपरोध नव्हता. हे जाणवलं तसं त्यानंही हसतच मोकळेपणानं म्हटलं. नो सर, ग्रेट वगैरे काही नाही. थोडा बहुत सिन्सिअर असेन एवढंच. हो, पण उपयोग काय झाला त्या सिन्सिअरिटीचा? अपर्णानं न राहून प्रश्न केला. म्हणजे? विश्वासरावांनी म्हटलं. एवढं सगळं करूनही राजनला विनीज सोडावीच लागली. काय? यू हॅव लेफ्ट विनीज? येस सर, राजननं म्हटलं. बट व्हाय? राजन थोडक्यात झालं ते सांगून टाकलं तसं विश्वासरावांनी म्हटलं. दिस इज नॉनसेन्स. मी तुमच्या MDशी बोलतो, चांगला सुनावतो त्याला. असं म्हणत विश्वासरावांनी मोबाईल काढला. नो सर, प्लीज, राजनं म्हटलं. मलाच आता इच्छा नाही आहे. ॲज यू विश, विश्वासरावांनी म्हटलं. पण व्हॉट नेक्स्ट? पुढे काय करायचा विचार आहे? दुसरी नोकरी शोधायची. दुसरं काय? काही उपयोग नाही त्याचा, अपर्णा उद्गारली. का? 5 वर्षात 5 नोकऱ्या सोडल्यास तू. तुझा नोकरीचा पिंडच नाही आहे. आता स्वतःचा बिझनेस कर तू. तुम्हाला काय वाटतं विश्वासराव? नथिंग लाईक इट, विश्वासरावांनी म्हटलं. पुढे तोच विचार आहे, राजननं म्हटलं. पण अजून पुरेसा एक्सपिरियन्स नाही आहे माझ्याकडे. -800मुळे मिळाला असता तर नक्की कॉन्फिडन्स आला असता मला, पण ते अर्धवटच सोडावं लागलं. शिवाय बिझनेस करायचं म्हणजे खायचं काम नाही, त्यासाठी भांडवल हवं. नॉट रिअली, विश्वासरावांनी म्हटलं. आजच्या काळात नॉलेज इज द कॅपिटल. युअर टॅलेंट इज युअर इन्व्हेस्टमेंट. आय ॲग्री, राजननं म्हटलं. पण जोपर्यंत माझ्या मनाची पूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत थांबावंच लागेल. ते ठीक आहे, पण टॅलेंट असेल, धमक असेल तर शून्यातूनही विश्व उभारता येतं. मी तेच केलं आहे.
मनात आणलं तर तुम्हीही नक्की करू शकाल. इफ यू विश आय कॅन गिव्ह यू ऑल द सपोर्ट. थँक्स विश्वासराव, दॅट्स व्हेरी नाईस ऑफ यू. अर्थात तुम्हाला अजून काही वर्ष सर्व्हिसच करायची असेल तर तीही ऑफर देऊ शकतो मी. हे माझं कार्ड. पुढच्या आठवड्यात कधीही येऊन भेटा मला, आपण बोलूया. ओके? राईट सर. विश्वासराव, 1 मिनिट हं, चटकन कॉफी करून आणते, म्हणत अपर्णा उठली. ती किचनकडे निघाली तसं राजननं म्हटलं. अपर्णा. अपर्णा थबकून वळली आणि विश्वासराव चमकलेच. अपर्णा? हा तरुण अपर्णा ताईंना नावानं हाक मारतोय. त्यांना छोटासा शॉकच होता तो. काय राजन? प्लीज मला नको ठेवूस कॉफी, मी लगेच जेवणार आहे. प्रचंड भूक लागली आहे मला. बरं, म्हणत अपर्णा किचनमध्ये गेली. विश्वासराव अजूनही त्या छोट्याशा धक्क्यातून सावरले नव्हते. मिस्टर चौधरी, त्याने म्हटलं. सर प्लीज, यू कॅन कॉल मी राजन. ओके राजन. आर यू रिलेटेड टू अपर्णा? छे, मी तर तिला ओळखतही नव्हतो. पण मग तुम्ही इथे कसे काय? मी पेईंग गेस्ट म्हणून राहतो इथे. आधी मुंबईत जॉब करीत होतो. रिअली? यस. किती दिवस झाले? 5-6 महिने. आणि तेवढ्यात तुम्ही अपर्णाताईंना एकदम बदलून टाकलत? तसं काही नाही, मी एक निमित्त झालो एवढंच. पाडन मी, पण मला वाटतं तुमच्यावर जरा लक्षच ठेवायला हवं आहे. का बरं? आणखी काही काळ तुम्ही पुण्यात राहिलात तर अजून काय काय उलतापालत करायला सांगता येत नाही. महिन्याभरातच पुण्यात तुमच्या नावाचा डंका सुरू झाला आहे. पुढे काय होईल? विश्वासराव, राजन हसत म्हटलं. तुम्ही असं बोलताय जसा काही मी कुणी अतिरेकी आहे आणि पुण्यात काही स्फोट घडवण्याचं कारस्थान करतो आहे. एक स्फोट तर तुम्ही ऑलरेडी घडवला आहे. तुमच्यापासून जरा सावधच राहायला हवं. अपर्णानं प्रशालेचा राजीनामा देणं हा स्फोट तर झालाच होता, पण विश्वासरावांसाठी राजननं अपर्णा म्हणणं हाही एक छोटासा स्फोटच होता. इतक्या वर्षात त्यांना जे साधलं नव्हतं ते या काल आलेल्या तरुणानं सहज करून टाकलं होतं. त्यांच्याही नकळत असूयेची एक हलकीशी कळ आत उठून गेली. जेलसी दाय नेम इज वुमन, हे सार्वकालिक सत्य खोटं ठरवणारी. एक प्रतिष्ठित कर्तबगार उद्योगपती असूनही आज मी तिला तरी ना स्वतःचं घर ना जॉब असलेल्या एका तरुणाबद्दल त्यांना चक्क असूया वाटली होती. आयुष्यात प्रथमच या राजन चौधरीकडे लक्ष ठेवायला हवं, याविषयी त्यांच्या मनात आता जराही शंका नव्हती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.